श्रीमंतीचा खरा फॉर्म्युला नुसते पैसे वाचून कोणीही श्रीमंत होत नाही. मिडल क्लास लोकांची सर्वात मोठी चूक कोणती जाणून घ्या. बँकेत पैसे साठवून तुम्ही फक्त सुरक्षित होऊ शकता, पण श्रीमंत होण्यासाठी पैशाला कामाला लावावं लागतं. आपण लहानपणापासूनच एकच गोष्ट ऐकत आलोय, पैसे वाचवा, काटकसर करा. पण सत्य हे आहे की जगातला कोणताही माणूस फक्त काटकसर करून करोडपती झालेला नाही. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. 100 वेळातून 50 रुपये कसे वाचवता येतील याचा विचार करण्यापेक्षा ते 100 रुपये 1000 कसे होतील याचा विचार करा. तुमची सगळी ऊर्जा फक्त बचत करण्यापेक्षा तुमची कमाई वाढवण्यावर लावा. शेअर मार्केट, सोनं किंवा जमिनीपेक्षा स्वतःच्या स्किल्स आणि ज्ञानावर केलेली गुंतवणूक सर्वात जास्त रिटर्न्स देते. स्वतःला इतकं अपग्रेड करा की तुमची 1 तासाची किंमत बाजारात 10 पटीने वाढेल. सामान्य माणूस पैशासाठी काम करतो तर श्रीमंत माणूस पैशाला स्वतःसाठी कामाला लावतो. घरात किंवा बँकेत सडणाऱ्या पैशाला गुंतवणूक करून तुमच्यासाठी राबायला शिकवा. झोपेत असतानाही तुमचे पैसे वाढले पाहिजे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. श्रीमंत लोक पैसा खर्च करून इतरांचा वेळ विकत घेतात. उदाहरणार्थ कामगार लावणे, कामे आउटसोर्स करणे, जेणेकरून ते तोच वेळ अधिक मोठा विचार आणि व्यवसाय करण्यासाठी देखील वापरू शकतील. कारण वेळ हा पैशापेक्षाही मौल्यवान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा हा एक गेम आहे. तुम्ही ती भीतीपोटी खेळलात तर नेहमी हराल, पण जर नियम समजून घेऊन जिंकण्यासाठी खेळलात तर जग तुमच्या मुठीत असेल. जर तुम्ही स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि योग्य गुंतवणूक करण्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये आय एम अ वेल्थ क्रिएटर नक्कीच टाईप करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.